तर सी लँग्वेजमध्ये प्रिंटफ फंक्शनचा काय यूज असतो, तर प्रिंटफ फंक्शन हे एक प्रकारे आउटपुट फंक्शन आहे. तर आउटपुट म्हणजे एखादा मेसेज जर आपल्याला आउटपुट विंडोवर डिस्प्ले करायचा असेल तर त्या केसमध्ये प्रिंटफ फंक्शनचा यूज केला जातो. आता प्रिंटफ फंक्शनला आपण दोन प्रकारे यूज करू शकतो. पहिला यूज म्हणजे काय, तर प्रिंटफ फंक्शनमध्ये आपण डायरेक्ट मेसेज लिहू शकतो, तर तो मेसेज ॲज इट इज आउटपुट विंडोवर जातो. जे प्रिंटफ फंक्शनमध्ये आपण समजा असं लिहिलं की माय नेम इज मनोज, तर आउटपुटमध्ये कसं जाईल, माय नेम इज मनोज. आणि अजून दुसरा यूज कसा असतो प्रिंटफ फंक्शनचा, तर प्रिंटफ फंक्शन हे फॉर्मॅटेड स्ट्रिंगला डिस्प्ले करण्यासाठी सुद्धा प्रिंटफ फंक्शनचा यूज केला जातो. तर आता फॉर्मॅटेड स्ट्रिंग म्हणजे काय, तर ज्या स्ट्रिंगमध्ये आपण फॉर्मॅट स्पेसिफायरचा यूज करतो त्या स्ट्रिंगला फॉर्मॅटेड स्ट्रिंग म्हणतात. तर आता फॉर्मॅटेड स्ट्रिंगचं एक्झाम्पल झालं, समजा आपल्या प्रोग्राममध्ये एक एज नावाचा व्हेरिएबल आहे आणि एज नावाच्या व्हेरिएबलची व्हॅल्यू 18 आहे सपोज, बरोबर. आणि त्यानंतर आपण समजा आपल्याला असा मेसेज डिस्प्ले करायचा आहे की माय एज इज 18. तर आपण कसं लिहू, तर प्रिंटफ त्यानंतर डबल कोट्स मध्ये आपण असं लिहू माय एज इज त्यानंतर %d कॉमा एज. तर आउटपुट कसं येईल, माय एज इज 18, म्हणजे एजची व्हॅल्यू 18 असल्यामुळे आउटपुटमध्ये 18 येईल. तर आता समजा आपण एजची व्हॅल्यू 20 दिली तर आउटपुट कसं येईल, माय एज इज 20. तर इन शॉर्ट म्हणजे प्रिंटफ फंक्शनचा यूज काय असतो, तर आपण जोही मेसेज प्रिंटफ मध्ये लिहितो त्या ॲज इट इज आउटपुट विंडोवर डिस्प्ले करण्यासाठी